ऐकावे जनाचे करावे मनाचे. छडी लागे छमछम विद्या ही घमघम. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. घरोघरी मातीच्या चुली. अशा म्हणी आपण नेहमी ऐकत असतो. पण इंग्रजीमध्ये यांना काय म्हणतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज पूजा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रोव्हर्ब्स म्हणजे म्हणी. चला तर मग जास्त वेळ न वाया घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बुडत्याला काडीचा आधार. इंग्लिशमध्ये म्हणणार अ ड्रॉईंग मॅन कॅचेस ॲट स्ट्रो. ज्याचे शेवट गोड त्याचे सारेच गोड. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. चुकणे हा मनुष्य धर्म आहे. टू एर इज ह्युमन. सावकाश आणि सातत्याने काम केल्यास यश मिळते. इंग्लिशमध्ये म्हणणार सो अँड स्टडी विन्स द रेस. छडी लागे छमछम विद्या येई घमघम. स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड. ऐकावे जनाचे करावे मनाचे. लिसन टू पीपल बट ओबे युअर कॉन्शियस. बळी तो कान पिळी. माईट इज राईट. जे कष्ट करतात त्यांना परमेश्वर सहाय्य करतो. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्फ. टाळी एका हाताने वाजत नाही. इंग्लिशमध्ये म्हणणार इट्स टेक्स टू टू मेक अ क्विरल. अनेकांच्या सहकार्याने काम सोपे बनते. मेनी हँड्स मेक लाईट वर्क. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. इंग्लिशमध्ये म्हणणार एव्हरी डॉग हॅज इट्स डे. कष्टाशिवाय फळ नाही. नो पेन्स नो गेन्स. गरज ही शोधाची जननी आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु होय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. घरोघरी मातीच्या चुली. इंग्लिशमध्ये म्हणणार एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटन. आरोग्य हीच खरी संपत्ती. हेल्थ इज वेल्थ. उशीर झाला तरी सुधारणा करणे चांगले. इंग्लिशमध्ये म्हणणार इट्स नेव्हर टू लेट टू मेंड. दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा. अन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. पेरावे तसे उगवते. रीप ॲज यू शो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.